नमस्ते रसिक प्रेक्षकांनो, यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की ज्याचं नाव होतं यशाचा पासवर्ड. हे सदर चालण्यासाठीचा मी जो व्हिडिओ टाकलेला होता त्याचं औचित्य किंवा त्याच्या अनुषंगानं आज मी ते सदर या समाज माध्यमावर चालू करतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्याचं औचित्य साधून त्या निमित्तानं आजचा हा माझा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, मी हे जे सदर चालवण्याचा विचार केला ते म्हणजे प्रसिद्ध व्याख्याते, इतिहास संशोधक, त्याचबरोबर लेखक आदरणीय बानुगडे पाटील यांचा यशाचा पासवर्ड हे असे एक संकलित पुस्तक त्यांनी केलेलं आहे आणि खूप चांगलं पुस्तक. त्यावर आधारित आपण ही मालिका चालवावी असं मला वाटलं, म्हणून मी या ठिकाणी ही मालिका तुमच्या समोर आणतोय. विशेष करून चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये ज्ञानेश महाराज अविरत लिहित होते. हा चित्रलेखा साप्ताहिक थांबलेला आहे. त्याचे संपादक होते श्री ज्ञानेश महाराज आणि या ज्ञानेश महाराजांच्या चित्रलेखामध्ये अविरत साप्ताहिकामध्ये यशाचा पासवर्ड हे सदर बानुगडे पाटील चालवत होते आणि त्याचं ते पुस्तक रूप आहे. त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे विचार त्यांनी मांडलेले होते आणि तेच पुस्तक रूपाने या ठिकाणी आलेले आहेत. खरं पाहिलं तर वाचनाची गोडी लागावी हा प्रमुख उद्देशही माझा याच्या मागे आहे. आपण ही वाचावं हा उद्देश माझा याच्या मागे आहे. आणि त्यामधले जे साप्ताहिकामधले सदर आहेत, संकलित सदर आहे, त्यामधला आजचा विषय मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. या प्रेरणा दिनानिमित्तानं अंतप्रेरणा. अंतप्रेरणा म्हणजेच अंतप्रज्ञा असा हा विषय आहे. बानुगडे पाटील म्हणतात की जे काही तुम्हाला घडायचं आहे ते तुमच्या अंतप्रेरणेतून, जिज्ञासा आणि प्रज्ञा यातून तुम्ही घडवू शकता. दुसरं तुम्हाला कोणीही घडवू शकत नाही. आणि खरंच आहे, ज्यावेळेस आपल्या मनातली अंतप्रेरणा, प्रज्ञा, जिज्ञासा, बुद्धी आणि इंद्रियाच्या पलीकडची ही जिज्ञासा असते, प्रेरणा असते, ती ज्यावेळेस जागृत होते त्यावेळेसच आपण काहीतरी करू शकतो. अवतीभोवतीचा समाज, परिसर, परिस्थिती याचं अवलोकन झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एक वेगळीच उर्मी जागृत होते किंवा भोवतालचा परिसर बघून एक प्रेरणा जागृत होते, त्याला अंतप्रेरणा म्हणतात. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर जेव्हा आपण एखादं काम करत असतो, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखादं काम करत असतो, एखादं कोडं सोडवत असतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपली ती पूर्ती होते त्या कामाची उद्दिष्ट पूर्ती होते किंवा त्याचं फलित मिळतं, त्यावेळेस आपल्याला आनंद इतका होतो की आपला आनंद गगनात मावेनासा असतो. यालाच म्हणायचं अंतप्रेरणा आपली जागृत झाली. आणि त्या स्फूर्तीनं, स्वयंस्फूर्तीनं, स्वतःच्या मधल्या प्रेरणेनं जेव्हा आपण झपाटून जाऊन एखादं काम करू लागतो त्यावेळेस आपल्याला निसंशय यश मिळतं, म्हणजेच मिळतं. हे सांगण्याचा प्रयत्न या विषयामध्ये त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर कोणतीही प्रेरणा जागृत होत असताना आपण स्वतः आपल्यामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, तरच आपल्याला कळतं की आपण कोण आहोत. 450 वर्षापूर्वी दुष्काळ पडलेला होता. दुष्काळामध्ये आई गेली, वडील गेली, बायको गेली, सगळंच काही गेलं आणि तुकोबाराय उद्विग्न होऊन भंडारा डोंगरावर गेली आणि त्यांची अंतप्रेरणा जागृत झाली. आणि अंतप्रेरणा जागृत झाल्यानंतर परत तिथून ते आले आणि आपला जो मित्र आहे कान्होबाला बोलवलं आणि त्यांच्या घरामध्ये 7 पिढ्या पुरतील आजची सावकारी होती. आणि त्या सावकारीच्या ज्या वह्या होत्या, महाजनकीच्या वह्या होत्या, त्या संपूर्ण वह्या आणायला लावल्या आणि त्या पूर्णच वह्या इंद्रायणीच्या तीरामध्ये फेकून दिल्या. जगण्याचं हे आपलं साधन नाही किंवा इतका दरिद्री समाज आपल्या भोवताली असताना
आपण हे करणं कितपत योग्य आहे हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं आणि त्यांची प्रज्ञा, जिज्ञासा, प्रेरणा जागृत होऊन त्यांनी हे कार्य केलं आणि पुढे ते प्रसंगानुरूप अभंग लिहून, आपल्या अंतप्रेरणेनं अभंग लिहून त्यांनी गाथा आपल्या समोर आणली. अशी तुकोबांची अंतप्रेरणा. एवढंच काय, ऐश्वर्य संपन्न बिलोरी बंगल्यामध्ये राहणारा गौतम सिद्धार्थ सम्राट होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती, कमी नव्हती. सुखवस्तू अशा बंगल्यामध्ये, चांगल्या बंगल्यामध्ये तो राहत होता. परंतु ज्यावेळेस भोवतालचं दारिद्र्य, भोवतालचं दुःख, अष्टोप्रहर हिंडणारी माणसं हे ज्यावेळेस त्यानं पाहिले, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक वेगळाच कळवळा निर्माण झाला. अरे बापरे, आपण काय करतो? आपण अशा ह्या बिलोरी बंगल्यामध्ये ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहोत, परंतु या भोवतालचा परिसर कसा आहे यामुळे त्यांची प्रेरणा जागृत झाली आणि ही प्रेरणा जागृत होऊन अंतप्रेरणेमधूनच त्यामधून बुद्ध साकारला गेला, गौतम बुद्ध साकारला गेला. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की हीच प्रेरणा आपली जागृत आपण ठेवली पाहिजे. अन्यायानं पीडित असलेला समाज, रयत, जनता, मोगलांचे होणारे अत्याचार, अन्याय आणि हे सगळं होत असताना उघड्या डोळ्यांनी बघणारा समाज निपचित होऊन पडलेला होता, बघत होता. त्यांना कुणीही त्या ठिकाणी प्रेरणा देत नव्हतं, प्रेरित करत नव्हतं. आमचे असणारे शहाजी महाराज सुद्धा शाहीमध्येच होते, निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये असतील. त्यावेळेस एका माऊलीच्या मनामध्ये प्रेरणा जागृत झाली, अंतप्रेरणा जागृत झाली, अंतरात्म्याचा आवाज तिला आला आणि त्यामधून तिनं शिवबा घडवला, शिवराय घडवले आणि जागृती झाली. शिवबांना घडवल्यामुळं हे राज्य या ठिकाणी निर्माण झालं. रयतेचं राज्य शिवबाने निर्माण केलं आणि ही जागृती कुणाची होती तर जिजाऊची होती, जिजामाऊलीची होती. एवढंच काय की आपण आपली अंतप्रेरणा, आपली जिज्ञासा, आपली प्रज्ञा आपण जागृत ठेवलेली पाहिजे. मूर्ती हे जन न देखावे डोळा म्हणूनही कळवळा येत असे, असं तुकोबाराय म्हणतात. कारण त्याला अंधरूढी परंपरा यावर तिने ओरखडे ओढलेले आहेत, त्यावर त्यांनी टीका केलेली आहे, तुटून पडलेले आहेत. त्याला पारंपरिक अंधश्रद्धा मान्य नव्हत्या. याच्या जोखडातून, या शंकलेतून जर बाहेर पडायचं असेल तर आपण आपल्या स्वयंप्रेरणेनं आपण काम केलं पाहिजे, प्रज्ञेनं काम केलं पाहिजे, प्रेरणेनं काम केलं पाहिजे. आणि सगळीच माणसं जन्मतः हे सामान्यच असतात, सामान्यच माणसं असतात. परंतु ज्यावेळेस त्यांची प्रेरणा जागृत होते त्यावेळेस तो माणूस असामान्य होतो, असा सांगण्याचा प्रयत्न या अंतप्रेरणा या विषयामध्ये या ठिकाणी नितीन बानुगडे पाटलांनी केलेला आहे. या ठिकाणी आज एवढंच. धन्यवाद. थांबतो.